इंदसदवंदियाणं तिहुवणैदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 53 चालू आहे. त्याच्यामध्ये कर्तृत्व गुणाचं व्याख्यान करतात. आतापर्यंत काय झालं होतं, उपयोग अधिकाराचं व्याख्यान करून झालं. आता जीव करता आहे ह्याच्यासाठी कथन करतात. 53 नंबरची गाथा आहे. अमृतचंद्राचार्यांची टीका आहे. जीवाणायिणी हणा संतानंताय जीव भावादो सद्भावदो अनंता पंचगुणपधाणाय. काय सांगितलं? जीव पारिणामिक भावाद्वारा अनादि अनंत आहेत. औपशमिक, मिश्र आणि औदैक या 3 भावांनी साधी शांत आहेत. आणि जीव भाव रूपाने अनंत आहेत. सद्भावाने जीव अनंतच आहेत. ते 5 मुख्य गुणांनी म्हणजे भावांनी प्रधान आहेत. म्हणजे जीवाचे 5 असाधारण भाव आहेत. काल बघितलं होतं, बोर्डवरचं दिसतंय का की जीव अनादी अनंत कुठल्या अपेक्षेने आहे, अनादी शांत कुठल्या अपेक्षेने, साधी शांत कुठल्या अपेक्षेने आणि साधी अनंत कुठल्या अपेक्षेने. कालचं रिवाइज करायचं का एकदा? सांगा कोणतरी, काय सांगितलं होतं काल? जीव अनादी अनंत कुठल्या अपेक्षेने म्हटलं होतं? पारिणामिक भावाच्या अपेक्षेने. काय फायदा समजून? निर्भयता येते, 7 भय संपते. कारण माझा कोणी नाच करू शकत नाही, मला मरण नाही. बरोबर. मग निर्भयता येते. निशंकता, निर्भयता प्रगटते. पारिणामिक भाव जर माझ्याबरोबर सदैव म्हणजे माझं अस्तित्व कधी कोणी नष्ट करूच शकत नाही. त्यामुळं मी अनादीपासून आहे ही मनुष्य पर्याय म्हणजेच मी नाही आहे फक्त. त्यामुळे एवढ्यापुरतं माझं अस्तित्व नाही. मी तर अनादी अनंत आहे रूपाने आहे. त्यामुळं त्याच्याविषयीचं भय संपलं. म्हणून अनादी अनंत हा भाव समजून हा फायदा झाला. पुढं साधी शांत समजून काय फायदा? माझे जे चुकीचे भाव झाले त्याचं मी प्रतिक्रमण करून आता जर शुद्धोपयोगामध्ये स्थिर झाले तर आता पण सुखी होणार, पुढे भविष्य काळात पण सुखीच होणार. म्हणजे समजलं. हीनताचे भाव संपले. म्हणजे जे काही दोष घडले होते त्याच्याविषयी तुम्ही जे विषकुंभ करत होता, मी दोषी, मी पापी, हे जे परिणाम होते तर त्याच्यामध्येच तुम्ही अडकून राहिलात. तर त्यासाठी सांगितलं की जीव साधी शांत सुद्धा आहे. कुठल्या अपेक्षेने? तर जे क्षणिक पर्याय आहेत, औदैकादी भाव आहेत, तर हे एका समयापुरते किंवा काही समयापुरते उदयाला येत आहेत आणि पुन्हा नष्ट होऊन जात आहेत. त्यामुळं तिथं त्याच्याविषयी आकुलता करत बसू नको. ते परिणाम, ते पाप तुझे नष्ट झालेलं आहे. आता तू पुन्हा पुढच्या पर्यायामध्ये निष्पाप आहेस, निर्दोष आहेस याचं चिंतन कर, तर स्वभावाला प्राप्त होणार. त्यामुळं साधी शांत आहे हे समजल्यावर आपले दीनता नष्ट होते किंवा आपण जे स्वतःला दोषी मानत होतो तो भाव नष्ट होतो आणि निर्दोष अशा स्वभावाचा अनुभव होतो. मग ह्याच्या सगळ्यामध्ये मी मतार्थसुद्धा घटवले. आता प्रत्येक हे जे भाव दाखवले तर या प्रत्येक भावाच्या अपेक्षेने कुठल्या कुठल्या मतवादीचं खंडन होतं सांगू शकता का? अनादी अनंत जे सांगितलं ते कुठल्या मतवादीच्या खंडनासाठी सांगितलं की जीव अनादी अनंत आहे? जर असं विचार करा म्हणजे कळेल. जीव अनादी अनंत आहे, सर्वथा क्षणिक मानतात सगळं ते. बरोबर. त्यांच्यासाठी सांगितलं की बौद्धांच्या अपेक्षेने ज्यांनी क्षणिकता मानली त्यांच्या अपेक्षेने अनादी अनंत सांगितलं. बरोबर. तर इथं कसं लावलं होतं मी की हे अनादी अनंत जे आहे ते भाव म्हणजे कुठल्या मताचं खंडन करण्यासाठी दिसतंय का बोर्ड? दिसतोय. तर
सांगितलं की अनादि अनंत हे सांगितलं हे बौद्ध मताचं खंडन होतं याच्या निमित्तानं. का बरं? तर बौद्ध हे क्षणिकवादी आहेत. ते काय म्हणतात, वस्तू एका पर्यायापुरती असते, तिचं अस्तित्व तेवढंच असतं. मग त्यांना सांगितलं आपण की वस्तू तर अनादि अनंत, जीव अनादि अनंत आहे. सर्वथा म्हणजे सर्वथा परिणामी मानणाऱ्यांचं खंडन झालं. परिणामी म्हणजे फक्त परिणाम मात्र जीवाचं अस्तित्व आहे असं जे मानतात त्यांच्यासाठी सांगितलं की जीव सर्वथा परिणामी नाही, तर अपरिणामी पण आहे कथनचित, म्हणजेच ध्रुव आहे, नित्य आहे, अनादि अनंत आहे. असं सर्वथा परिणामी मानण्याच्या अपेक्षेने अनादि अनंत सिद्ध केलं. साधी शांत इथं येणार सांख्यमती, त्यांचं खंडन झालं. का? कारण त्यांनी वस्तूला सर्वथा अपरिणामी मानलं. मग त्यांना आपण सांगतोय की वस्तू सर्वथा अपरिणामी नाही तर कथनचित परिणामी पण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पर्यायांची उत्पत्ती आणि विनाश चालू आहे. त्यामुळं जर सर्वथा अपरिणामी मानलं तर त्याच्यामध्ये असे साधी शांत भाव घटित होणार नाहीत, म्हणून त्यांचं खंडन झालं. पहिल्यामध्ये बौद्धांचं आणि नंतर सांख्यांचं खंडन केलं. समजते का? नाही माहिती असं तर विचारा, परत सांगते. सांख्यांचं मत काय की द्रव्य हे कूटस्थ नित्य असतं. कूट म्हणजे सांगितलं होतं मागे एकदा की कूट म्हणजे पर्वत. जसं पर्वत स्थिर असतो, नित्य असतो, ढळत नाही, हालत नाही वगैरे, त्याप्रमाणे वस्तूचं स्वरूप कूटस्थ म्हणजे सर्वथा नित्यच असतं असं मानणारे ते सांख्य आहेत. मग त्यांना सांगतोय आपण की नित्य हे तर वस्तूचं स्वभाव आहे आणि अनित्य रूपाने ते परिणमन सुद्धा करते, म्हणून वस्तूला कसं माना, कथनचित नित्य माना, कथनचित अनित्य माना, असं अनेकांत मताने आपण सिद्ध करून दाखवलं. आणि म्हणून इथं त्या अपेक्षेने पर्यायाकडून सांगितलं वस्तू साधी शांत पण आहे. पर्यायाशी अभेद करून सांगताना साधी शांत सांगितली. पुढं साधी अनंत म्हणल्यावर काय कोणाचं मताचं झालं सांगा? काय बोलताय का सोनल? नाही. साधी अनंत कोणाच्या अपेक्षेने सांगितलं सांगा? वैशेषिक काय म्हणते? वैशेषिक तर समवाय मानतात, म्हणजे दोन द्रव्य आणि गुणाचे प्रदेश सर्वथा भिन्न मानतात आणि मग त्यांचं समवायाने संबंध होऊन कार्य होतं असं मानतात. साधी अनंतमध्ये अपेक्षा काय आहे? जे क्षायिक भाव आहेत तर ते एकदा उत्पन्न झाल्यावर त्यांचा नाश होणार नाही, त्याच्यामध्ये परंपरेने तेच परिणाम असतात. म्हणून सांगितलं की तिथं साधी अनंत काळपर्यंत ते भाव त्याच्यापासून विलग होणार नाहीत. विद्या काकी सांगताय काय? साधी अनंत समजून काय फायदा? म्हणजे कोणाच्या मताचं खंडन केलं याच्यामध्ये? तर जीवाला जे आता हे दोन्हीमध्ये एकच घटते बरं का, तरी पण अजून काय चिंतन असतं तर सांगा. ज्यांनी जीवाला सर्वथा कर्माने मलिमसच मानलं, किंवा काय म्हणायचं आता अशुद्धच मानलं, जीव हा सर्वथा अशुद्धच असतो असं ज्यांनी मानलं ना, तर त्यांच्यासाठी सिद्ध केलं की जीव हा अनंत काळापर्यंत जर एकदा शुद्ध पर्याय प्रगट झाली तर अनंत काळापर्यंत तो त्या रूपामध्ये परिणमन करू शकतो. म्हणजे एखाद्या गुणांचं जर काय म्हणायचं एखाद्या कर्माचा जसं की दर्शन मोहनियाचा सर्वथा अभाव झाला पूर्णतः, तर ते आता पुन्हा त्याच्यामध्ये प्रगट होणार नाही, पुन्हा त्याला त्याची बाधा होणार नाही. म्हणून तिथं दर्शनमोह गेला तर साधी अनंत काळपर्यंत तो क्षायिक सम्यक दृष्टीच राहणार. मग त्यापेक्षेने सांगितलं इथं की ज्यांनी द्रव्याला सर्वथा अशुद्ध मानलं, सर्वथा कर्मरजाने मलिमस, किंवा जे हे आहेत ना, कोण म्हणायचं आता, परवा मी सांगितल्यासारखं आर्य मताचं एक सांगितलं ना, त्यांच्या मतामध्ये येईल इथं की आर्यमती मानतात की
मनुष्य आहे तो मनुष्यच राहतो, तिर्यंच आहे तो तिर्यंच म्हणजे कुत्रा कुत्राच राहतो, नारकी नारकीच राहतो, म्हणजे त्याच्याच पर्यायामध्ये उत्पन्न होत राहतो. याचा अर्थ काय झाला, तो नियमाने अशुद्ध पर्यायाला द्रव्याशी अभेद केला. हा, आणि मग तिथं त्या रूपच तो राहतो म्हणजे अशुद्धताच आहे ना नित्य त्याच्यामध्ये, असंच झाली मान्यता. मग त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं की जी पर्याय म्हणजे आता जे कर्म अशुद्धी होती ती नष्ट झाली तर शुद्ध पर्याय प्रगट झाली म्हणून साधी म्हणलं, आणि ती अनंत काळापर्यंत आता तशी राहणार. जसं केवळ ज्ञान प्रगट झालं तर ते आता अनंत काळापर्यंत तसंच राहणार आहेत. म्हणजे काही क्षायिक भावाचे 9 भेद दाखवतो आपण, ते सगळे इथे लावायचे साधी अनंत रूपाने. म्हणजे मी सर्वथा अशुद्ध मानलं द्रव्य त्यांचं याच्याद्वारे खंडन केलं. काय समजलं सांगा. ज्यांनी जीवाला सर्वथा अशुद्ध मानलं किंवा कर्म सहितच मानलं त्या मताचं इथं खंडन झालं. सर्वथा संसारीच असतो तो. आणि मग त्यांनी म्हणलं ना की ब्रह्मामध्ये विलीन होतात नंतर जाऊन आणि पुन्हा येऊन तेच रूप घेतात. जेव्हा सृष्टीचा प्रलय होणार असतो त्यावेळेस ही सगळी रूप असतात, ते जरी सम्यक दृष्टी झाले तरी पण जाऊन ब्रह्मामध्ये विलीन होतात आणि परत येतात आणि अशुद्धच होतात, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे पुन्हा तो तिर्यंच रूपच जन्मतो, नारकी रूपातच जन्मतो. म्हणजे पुन्हा अशुद्धता आलीच त्याच्या परिणामामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, असं त्यांना म्हणायचं आहे. मग त्यांचं खंडन करताना सांगितलं की एकदा क्षयिक भाव प्रगट झाले की अनंत काळापर्यंत ते नष्ट होणार नाहीत, म्हणून साधी अनंतच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये शुद्धता आहे. आणि अनादि फायदा शाईक आहे की मी अनंत सुखाचा अधिकारी आहे, मी क्षणिक सुखाच्या मागे लागलोय. पण जर शाईक भाव हा सांगतो की जो शाईक सम्यक दृष्टी आहे तो अनंत सुखाला प्राप्त झाला, तर ते मला सुद्धा होऊ शकता येतं. तर त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. क्षणिक सुखासाठी जे पुरुषार्थ आपण करतोय बरोबर आहे. म्हणजे जिथं समजते की आपल्याला सुद्धा काय म्हणायचं दर्शन मोहाचा अभाव झाला तर आत्ता आपण वर्तमानात मोक्ष सुखाचा अनुभव करू शकतो. अभाव नाही तरी उपशम क्षयक्षम झाला तरी सुद्धा आत्ता आपल्याला त्याच सुखाचा अनुभव होऊ शकतो. क्वालिटी तीच आहे, भले क्वांटिटीमध्ये डिफरन्स असेल पण तरी सुद्धा त्या सुखाची जात एकच आहे. त्यामुळं तसा अनुभव मला सुद्धा होऊ शकतो, तो आनंद मी सुद्धा आत्ता भोगू शकतो. हा कॉन्फिडन्स आला तर त्यानुसार आपण पुरुषार्थ करू शकतो. इथं सुद्धा तसंच लावायचं. अनादि शांत कुठल्या अपेक्षेने सांगितलं होतं, जे उदयातीला उदयिक भाव आहेत किंवा कर्माच्या उदयात होणारे जे परिणाम आहेत तर ते नष्ट होणार आहेत. नाही, काय सांगितलं होतं ते तर इथं आले उदयिक भावामध्ये, साधी शांत मध्ये. इथं काय घेतलं होतं, कोणाच्या अपेक्षेने अनादि दर्शन मोहनेच्या भावात उदयात होणारे औद्योगिक भाव, क्षमिक भाव, मग ते त्या भावाच्या जे भाव संपणारे आहेत, जसं की मिथ्यात्व हे काय अनादीपासून तुमच्या सोबत आहे, पण आता तुम्ही सम्यक्त्व सन्मुख झालाय, अनुभूती घेतली की तिथं सांगितलं अंत झाला त्या मिथ्यात्वाचा. त्यामुळं तिथं अनादि शांत म्हणजेच जी अशुद्धी अनादीपासून होती श्रद्धा ज्ञान चारित्रामध्ये त्याचा अंत झाला. म्हणूनच तिथं पण याच मतवादीचं खंडन होतं ज्यांनी की सर्वथा जीवाला अशुद्ध मानलंय. त्यांना सांगितलं की ही अशुद्धी संपणारी आहे, त्यामुळं तू पुरुषार्थ कर. इथून आपल्याला प्रेरणा मिळते की तुझ्या दुःखाचा अंत होऊ शकतो. अनादीपासून तू दुःखी आहेस म्हणून अनंतपर्यंत दुःखी राहायला पाहिजे असं नाही आहे. तर तू आत्ता वर्तमानामध्ये पुरुषार्थ कर तर सुखी होऊ शकतोस. दुःखाचा अंत कोणाला करायचं आहे, त्यांनी इथं चिंतन करायचं, माझे हे परिणाम शांत आहेत, अनंत नाहीत. दुःख हे परिणाम क्षणिक आहेत. इथं झाला त्या दुःख परिणामाला साधी शांतमध्ये. पण जे अनादि शांत भाव आहेत ते कुठं जाणार, ज्या मतवादींनी जीवाला किंवा द्रव्याला सर्वथा अशुद्ध मानलंय त्यांचं खंडन करण्यासाठी जीवाला अनादि शांत म्हणून दाखवलं. कारण मिथ्यात्व हे नष्ट होणारं आहे, चारित्र मोह नष्ट होणार आहे, ज्ञानावरण कर्म नष्ट होणार आहे. जे काही सगळे अनादीपासूनचे आपले विभाव परिणाम आहेत त्यांचा अंत होणार आहे. म्हणून तुम्हाला त्या परिणामांना बदलवायचं किंवा कर्मांना नष्ट करायचं नाही आहे. तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे कुठं,
फक्त त्यापासून मी भिन्न आहे हे जाणायचं आहे, तर तिथं अंत होणार त्याचा. त्या दुःखामध्येच आपण जर सारखं त्या दुःखाचा अनुभव करत बसलो तर ते परिणाम किंवा ते दुःख नष्ट होणार नाही आहे. मी सुखवान आहे ह्याचा अनुभव करा, तर दुःख संपणार आहे, त्या क्षणात संपणार आहे. म्हणून ज्यांनी सदैव कर्मरजाने लिप्त आहे असं मानलंय द्रव्याला, जीवाला, तर त्यांच्या अपेक्षेने सांगितलं की पारिणामिक भाव हा शुद्ध रूप आहे आणि तो नियमाने अनंत काळापर्यंत शुद्ध रूपच राहतो. आणि ज्यांनी सदैव जीवाला शुद्ध मानलं त्यांना कुठलं सांगायचं सांगा, त्यांचं खंडन करण्यासाठी. जसं की कोण मानलंय, जीव हा कधी कर्माने लिप्त होतच नाही, अस्पर्शीच असतो, कर्माचा आणि जीवाचा काही संबंध नसतो असं पण मानलंय का मतवादींनी. जीव कधी अशुद्ध होतच नाही, मलिन होतच नाही. त्यांचं खंडन करण्यासाठी कुठलं पॉईंट सांगणार या 4 मधलं? कुठं गेला सगळे? जीव जर सर्वथा अनादिशांत सांगावं लागेल का? नाही, सर्वथा शुद्ध आहे असं मानलं हो त्यांनी, अशुद्ध नाही. सर्वथा शुद्ध आहे मानणाऱ्यांना काय सांगणार? सर्वथा अपरिणामी म्हणजे शुद्धाचा शुद्ध, साधी शांत, बरोबर आहे. ज्यांनी मानलं की जीव हा सर्वथा शुद्धच असतो त्यांच्यासाठी सांगितलं की नाही, अशुद्धी पण आहे. कुठल्या तरी पर्यायामध्ये त्याला विभाव होतात म्हणजे अशुद्धी आहे. मग त्या अशुद्धीची उत्पत्ती आणि नाश दोन्ही पण दिसून येते, त्यामुळं जीव साधी शांत पण आहे. ठीक आहे. अशा रीतीने मतार्थ घटवून दाखवला की जे जे अन्यमती आहे त्यांचं खंडन करण्यासाठी, किंवा जे ब्रह्माद्वैतवादी आहेत ते म्हणतात सर्वथा अद्वैत रूपच आहे, जीव आणि कर्म असं काही भिन्नता नसतेच, सगळे द्रव्य म्हणजे एकच आहेत, असं ज्यांनी मानलं त्यांच्यासाठी सुद्धा हे 4ही भाव घटित होतात. कारण जीवामध्ये जीव आणि कर्मांचा संबंध येतोय, विभाव परिणाम होत आहेत, म्हणजे द्वैत झालंच ना तिथं. जे कोणी अद्वैतवादी आहेत ते सगळ्यांचं खंडन याच्यामध्ये होतं. आणि शून्यवादी आहेत त्यांना पण सांगितलं की स्वभाव आहे म्हणजे द्रव्य आहे आणि द्रव्याचं अस्तित्व आहे म्हणून अशून्य पण आहे, व्यवस्था शून्य रूपच नाही आहे. म्हणजे सर्वथा शून्य मानणारे, सर्वथा अभाव मानणारे असे जे कोणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या 4ही भावाने द्रव्याचं परिणमन घडवून दाखवलं की जिथं परिणाम आहे तिथं द्रव्य आहे, द्रव्य आहे तिथं त्याचा स्वभाव आहे, नित्य अनित्य वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये घटित होतंच. ह्याच्यामध्ये आता मला नय घटवून दाखवा, नय, नाहीतर उद्या लावू नये. आपण थोडंसं गाथा घेऊ आज. हे कळलंय का? एवढं काय सांगितलं ते उद्या अभ्यास करून या. 4ही पॉईंट्समध्ये जे काय अनादी शांत, अनादी अनंत, साधी शांत आणि साधी अनंत घटवलं तर त्याच्यामध्ये कुठले नय घटतात मला सांगायचं. 7 नंबर चार्टमध्ये सगळ्यामध्ये नय घटवून नयार्थ उद्या लावू आपण. आज मतार्थ लावलाय ना, उद्या नयार्थ लावू. सगळ्यांनी उद्या अभ्यास करून या. तर 53 नंबर गाथेमध्ये काय सांगायला लागले, ते जीवाचे 4 प्रकाराने वर्णन करतायत. भलेही ते परिणाम आहेत, पर्याय आहेत, पण तरीसुद्धा जीवाला तसं का म्हणलं तर पर्यायाकडून अभेद करून जीवच तसा आहे असं बघितलं जातं. त्यामुळं जीवालाच अनादी अनंत म्हणलं, जीवच अनादी शांत म्हणलं, जीवच अनादी शांत, साधी शांत आणि साधी अनंत सगळ्या रूपाने जीवाचंच वर्णन केलेलं आहे. पुस्तक आहे का कोणाकडे? वाचते का सोनल? नाही येता येत. जीवा ही निश्चयेन परभावानाम अकरणात स्वभावानाम कर्तारः भविष्यन्ति. समोर पुस्तक घेऊन बसला तर टीका समजणार आहे, नाही तर मी नुसतं वाचत राहणार आहे, तुम्हाला काय कळणार नाही आहे. ॲटलिस्ट ते ज्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे पुस्तक त्यांनी नेटवरून डायरेक्ट पण वाचू शकता, मिळतं नेटवर पण तुम्हाला सगळं. हे सगळे PDF आहेत त्याचे.
शोधा, डाउनलोड करून ठेवा आणि ते वाचत असताना तेवढं समोर धरा, म्हणजे तुम्हाला पण ज्ञान होणार त्याचं काहीतरी. खरोखर जीव निश्चयाने परभावांचा अकर्ता असल्यामुळे, परभावाला करत नसल्यामुळे स्वभावानां कर्तारः भविष्यन्ति, स्वभावाचा कर्ता आहे असं म्हटलं जातं. परभावाचा कर्ता नाही आहे तर स्वभावाचा कर्ता आहे असं सांगितलं. पुढं तामच कुर्वाणाः किम अनादिनिधनाः किम साधी सनिधनाः किम साधी अनिधनाः किम तद आकारेण परिणताः किम अपरिणताः भविष्यन्ति इति आशंक्य इदम उक्तम. 4 प्रकारचे प्रश्न केलेत आणि मग त्याला उत्तर देणार आहे. तसं त्याला करत असताना, कोणाला, स्वभावाला करत असताना तो जीव काय अनादि अनिधन आहे, काय साधी सनिधन आहे, की साधी अनिधन आहे, की तद आकाराने परिणत आहे की अपरिणत आहे, अशा शंका उत्पन्न करून त्याला हे उत्तर देतात. 4 गोष्टी सांगा काय काय तुमच्या तोंडाने सांगितलं तर तुम्हाला एक संस्कार होतील. नवीन कोण आहे बोला एक जण. निखिलीताई बोला. जीव निश्चयाने म्हणजे परभावांचं कर्तृत्व नाहीये तर तो स्वभावातच करता असतो. मग असं असताना तो अनादि निधन आहे का, की साधी शांत आहे, साधी अनंत आहे का तद्रूप आहे, असं तद आकाराने परिणत आहे की तद आकाराने अपरिणत आहे. अपरिणत आहे. म्हणजे 4 प्रकारचे प्रश्न उठून त्याचं जिज्ञासा समाधान करण्यासाठी पुढे टीका सांगतायत. जीवाः हि सहज चैतन्य लक्षण पारिणामिक भावेन अनादि निधनाः. जीव हा 4 प्रश्नांमधल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की जीव अनादि अनिधन किंवा अनादि निधन आहे. कुठल्या अपेक्षेने? सहज चैतन्य लक्षणरूप पारिणामिक भावाच्या अपेक्षेने जीव अनादि अनिधन आहे, म्हणजेच शाश्वत ध्रुव राहणारा आहे, त्याचा कधीही नाश होणार नाही. असं बघितलंय का कधी आपण स्वतःला? जिथं बघाल ना त्या पर्यायात तुम्हाला शांती मिळणार आहे. म्हणजे ठीक आहे, शास्त्र वाचायला बसल्यावर, ध्यान करायला बसल्यावर तुम्हाला कधीतरी आठवेल, पण इतर वेळेस जीवनाच्या प्रत्येक घटनेमध्ये वगैरे समोर ठेवायला पाहिजे आपण तो विषय. काय? मी अनादि अनिधन आहे. मग तुम्हाला असं काय म्हणायचं, प्रत्येक पर्यायामध्ये त्याची भावभासना होईल की आपण हे करतोय तर किती काळासाठी पैसा कमवत आहे, किती काळासाठी टिकणार आहे, किंवा हे जे काही दागिने आणलेत, कपडे आणलेत, काहीतरी नवीन वस्तू गोळा केल्यात, किती काळासाठी माझा त्याचा संयोग, ती वस्तू अनादि अनंत माझ्याबरोबर राहणार का, मग मी त्याच्याबरोबर किती मोह जोडावा. म्हणजे आपल्या मोहाच्या परिणतीला आळा बसण्यासाठी ह्याचं चिंतन आवश्यक आहे. मोह तिथं नष्ट होणार, तुटणार, थोडासा संस्कार तरी पडणार की हे माझ्याबरोबर शाश्वत राहणार नाही आहे, माझं स्वरूप माझ्याबरोबर अनादि अनंत आहे. बाकी कुठलीही बहिरंगातली वस्तू, हे शरीर, माझे परिणाम कुठलेही असू देत तर ते सुद्धा माझ्याबरोबर अनादि अनंत राहू शकत नाहीत. असं माझं स्वरूप आहे हे समजलं तर ह्या भावाचा समजून फायदा झाला आपल्याला. म्हणून सहज चैतन्य हे माझं लक्षण आहे, पारिणामिक भाव हे माझं लक्षण आहे. याला विषय केला तर पर्यायामध्ये कधी दुःख होतं त्यावेळेस मला फोन करा पाहिजे, मी सांगते तुम्हाला काय की तुम्हाला दुःख का झालं आणि ते दुःखातून बाहेर कसं पडायचं ह्याच्यासाठी. मला नका आचार्यांना फोन करा. 53 नंबरची गाथा आहे ना, 50 नंबर काढा आणि त्यातला 53 नंबर डायल करा, तुम्हाला तिथं उत्तर मिळेल की हे भाव तुझे क्षणिक आहेत, म्हणजे नष्ट होणारे आहेत, बाहेर पड लगेच त्याच्यातून. त्याला धरून बसू नकोस, त्याच्यामध्ये दुःख मानू नकोस, त्याच्यापासून तू वेगळा आहेस, अनादि अनिधन आहे. एवढी गाथा करून ठेवा आपल्यामध्ये, म्हणजे कधी पण आपल्याला उपयोगी पडणार. कारण आपण सतत विभावांमध्ये जात असतो, मोहामध्ये अडकत असतो, कुठंतरी आसक्ती, एकत्व, ममत्व चालू असतं. त्यामुळं त्याच्यापासून रहित असा मी आहे हे दाखवून देणारी ही गाथा आहे. म्हणून जीव पारिणामिक भावाच्या अपेक्षेने अनादि अनिधन आहे हे सिद्ध केलं. पुढं साधी सनिधन का आहे? ते एव
औदैक क्षायक्षमिक औक्षमिक भावैही साधी सनिधनाः. तेच जे तोच जो आहे ना जीव, तेच जीव अनेक वचनी घेतलं की तेच जीव औदैक क्षायक्षमिक आणि औक्षमिक भावाच्या अपेक्षेने साधी सनिधन आहे. काल आपण बघितलं होतं त्याची व्याख्या. कोण आज नवीन आहे त्यांच्यासाठी सांगा, कोणतरी नवीन बोला, कोणतरी. शिल्पा भाभी बोला, योगिता भाभी. औदैक भाव म्हणजे काय सांगितलं होतं काल? आई सांग. दीपा भाभी, कोणतरी नवीन बोला म्हणजे तुम्हाला पण संस्कार होते तेवढे. जरा सहाय का नाही मला कळतं. औदैक भाव. कर्माच्या उदयाच्या निमित्तात जे भाव होतात त्याला उदयी म्हणतात. कोणाला? कर्माला. कोणाला? जीवाला. हा, तर कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे भाव होतात त्याला म्हणायचं औदैक भाव. जसं आता तुम्ही घरामध्ये बसलाय, परिग्रहामध्ये बसलाय, तर तिथं ते परिग्रह तुमच्या जवळ का आहे सांगा? कर्मांचा उदय तिथं आहे की नाही? आणि कुठल्या कर्मांचा उदय? चिंतन करून सांगा बघू. आहे. कुठल्या कर्माचा उदय? परिग्रह तुमच्या जवळ राहतोय, त्याच्यामध्ये कुठल्या कर्माचा उदय आहे? निमित्त मोहनीय, चारित्र मोहनीय. कुठलं? कुठलं? चारित्र मोहामध्ये पण अनेक भेद आहेत. लोभ. करेक्ट. तर सांगितलं जो मिथ्या दृष्टी असेल त्याला अनंत अनुबंधी लोभ आहे, म्हणून सांगितलं त्याला त्या वस्तू जवळ ठेवायला किंवा त्याच्यामध्ये आसक्ती ममत्व करायला भय नाही वाटत. त्यामुळं तो साचवतोय गोष्टींना, वस्तूंना. बघा आता आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं बरं का. फक्त जो मिथ्या दृष्टी आहे त्याच्याजवळ अनंतानुबंधी लोभ असणार, जो सम्यक दृष्टी असणार त्याच्याजवळ प्रत्याख्यानावरणजनित लोभ असणार, बस देश संयत श्रावक असणार त्याला प्रत्याख्यानजनित लोभ असणार, आणि पुढं जे निर्ग्रंथ आहेत त्यांच्याजवळ परिग्रह नाही आहे तरी सुद्धा संज्वलन लोभाचा उदय चालू आहे. म्हणजे लोभाच्या निमित्तामध्ये मोहनीयाच्या म्हणजे मोहनीयाचा उदय निमित्त आहे, म्हणून तुम्हाला आता तिथं औदैक भाव होत आहेत आणि त्या परिग्रहामध्ये तुम्ही बसलाय. तर एकदा भाववासना करा, या परिग्रहापासून वेगळा आहे, या उदयापासून मी भिन्न आहे, हे सगळ्या वस्तू म्हणजे माझ्या नाहीत, मी त्यांचा नाही. नाही तर सतत आपण तीच भाववासना करतो, हे म्हणजे मी आणि हे माझं, आणि त्याच्यामध्ये मान असतो, मोठेपणा असतो आपल्याला. मग तिथं सांगितलं असं करणं योग्य नाही, कारण ते म्हणजे आपलं स्वरूप नाही. काय तर उदाहरण आठवलं होतं एक, की काल सांगितलं होतं ना रात्री एक उदाहरण, की ते सेठजी होते आणि त्यांनी ह्याला चालले होते, एका फॅक्टरीवरून दुसरीकडे चालले होते आणि खूप मोठे बिझनेसमॅन होते. ते खूप त्यांचा व्याप जास्त होता, पण त्यांची अशी धर्मावर श्रद्धा होती. एका साधू संतांकडे ते सतत जायचे, त्यांचं प्रवचन ऐकायचे, त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी खूप आदर मान होता आणि त्यांना त्यांचं वचन म्हणजे ह्यांच्यासाठी प्रमाण काय म्हणायचं, ते वचन म्हणजेच सर्वस्वास असल्यासगळं. त्यामुळं त्यांनी जे सांगितलं ते खूप आदराने ग्रहण करायचे ते सेठजी. आणि मग एक दिवस काय झालं, त्यांनी त्या मुनींच्या त्या गुरूंच्या प्रवचनामध्ये असं आलं की तुम्ही जेव्हा दान करता त्यावेळेस त्याचं काय म्हणायचं, त्याच्याविषयी मान नको किंवा ते किती दिलं हे मोजून देऊ नका, असं सांगितलं होतं. कालचं प्रवचन कोण ऐकलं त्यांना माहीत असेल. तर मग दान करताना मोजून द्यायचं नाही असं त्यांनी एक वाक्यामध्ये सांगितलं, आणि त्यांना हे पटलं, कारण ह्यांच्याजवळ भरपूर होतं. त्यामुळं असं काय अडणार नव्हतं की आपल्याला मोजून थोडंच द्यायचं आहे, जास्त द्यायचं आहे, कुठंतरी नाव पाहिजे म्हणून द्यायचं आहे, असं काहीच त्यांची अपेक्षा नव्हती. आणि त्यामुळं त्यांनी स्वीकारलं ते, ठीक आहे जे सांगतायत ते मला स्वीकार आहे असं. आणि मग तिथं जेव्हा ते एकट्या रस्त्यावरून निघाले होते, त्या एका फॅक्टरीवरून दुसरीकडे चालले होते, तर त्या रस्त्यामध्ये तो एक भिकारी आला. म्हणजे तिथं गाडी थांबली होती ट्रॅफिक असल्यामुळं, आणि तो एक भिकारी आला आणि त्यांनी काय केलं, ते डोअर नॉक केलं.
आणि तो विचारून तिथं काय म्हणायचं भीक मागायला आला हे कळलं त्या सेठजींना. आणि मग त्यावेळेस त्यांनी त्याला दान करायचं पैसे द्यायचे म्हणून खिशात हात घातला तर त्यांच्या हातामध्ये काहीतरी आलं. आता काय आलं हे त्यांनी बघितलं नाही. त्यांना आठवलं वाक्य की नमोस्त द्यायचं आहे आपल्याला. आणि त्यांनी आलेली तसंच पैसे त्याच्या हातात दिले आणि ट्रॅफिक हल्ली की गाडी सुरू झाली आणि पुढं गेली. किती 15-20 पावलं पुढं गेली असेल गाडी, तेवढ्यात तो परत मागून पळत पळत मनुष्य आला, जो तो भिकारी याचक होता तो. आणि मग त्यांनी येऊन पुन्हा डोअर नॉक केलं त्या खिडकीचं त्यांच्या. आणि मग ह्यांनी उघडलं सेठजींनी आणि म्हटले की तुला पैसे तर दिले, आता परत का आलास तू मागं, एकदा दिले की तुम्हाला, असं त्यांनी सांगितलं. मग ते म्हणाले तुम्हाला माहीत आहे का तुम्ही मला किती पैसे दिले? तो म्हणला नाही, मला माझ्या गुरूंनी सांगितलं की जेव्हा दान करतो त्यावेळेस तिथं मोजून नाही करायचं, त्यामुळं मी नाही बघितले तुला किती दिलेत, पण दिलेत. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही मला 500च्या 3 नोटा दिल्यात. म्हणजे एकात एक असल्यामुळं त्यांना माहीत नाही, तर ते जसं हातात आलं तसं त्यांनी दिलं होतं. तर त्यांनी सांगितलं की मला तुम्ही 1,500 रुपये दिलेत. आणि मग तो म्हटला ठीक आहे दिलेत तर घेऊन जा, आता मी काय परत घेणार नाही आहे थोडीच, मग घेऊन जा म्हणून त्यांनी सांगितलं. पण तो काय म्हणाला भिकारी जो होता, तर त्याचं उत्तर जे होतं ना त्याच्यावरून ह्यांना गिल्टी फील झालं, त्या सेठजींना. असं उत्तर दिलं त्यांनी. तो काय म्हणाला मी सकाळपासून रात्रीपर्यंत इथं भीक मागतो आणि त्याच्यामध्ये मला नियर अबाउट कधी 500 कधी 600 असे रुपये मिळतात आणि त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड आहे. मला जास्त पैशांची अपेक्षा नाही, हाव नाही, जेवढं मला मिळतं आहे ते सफिशियंट आहे. त्यामुळं तुम्ही मला इतकं दिलं आहे तर मला एवढ्याची गरज नाही. त्यांनी एक नोट ठेवली आणि सांगितलं हे 2 नोटा तुमचे. आणि त्यांनी ते त्या सेठजींनी घ्यायच्या काही बोलायच्या आधी त्यांनी ते त्यांच्या हातात ठेवले, त्या गाडीत टाकले आणि तो निघून पण गेला. आणि मग ह्या सेठजींच्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं की हा भिकारी आहे का मी भिकारी आहे का? कारण त्यांनी विचार केला ना, स्वतःचं परीक्षण सुरू झालं सेठजींचं की मी कधी माझं हाव संपतीये की मला बास आता नाही कमवायचं, किंवा आज एवढं नफा झालाय तर बास करू आज, असं मला कधीच नाही भाव झाले. एखाद्या दिवशी खूप नफा झाला तरी आणि एखाद्या दिवशी तोटा झाला तरी मी तिथंच बसून असतो, तिथंच कमवण्याच्याच मागं असतो सतत. मग याच्यासारखी संतुष्टता माझ्या परिणामात नाही, म्हणून तो नसून मीच भिकारी आहे. असं हे सगळं वर्णन त्यांनी जाऊन त्यांच्या त्या गुरूंना सांगितलं. हा सगळं प्रसंग माझ्या जीवनात घडला म्हणून. आणि मला त्या दिवशी असं काय म्हणतात गिल्टी फील झालं की मी किती असंतोषात किंवा काय म्हणायचं याचकतेमध्ये जगतोय, अजून मिळावं. आणि हे भावच माझ्या दुःखाचं कारण आहे असं त्यांनी सांगितल्यावर गुरूंनी त्याचं खुलासा करून त्यांना सांगितलं की तू मोहामध्ये जगू नकोस, अजून लोभ करू नकोस, जगतोय किंवा परिग्रहात राहतोय तर ते दोष आहे असं मान, हे मला सोडायचं हे भाव ठेव, तर तुझा उद्धार होणार. कोणाकोणाला कळली गोष्ट हातवर करा, ज्याला कळली त्यांनी हातवर करा आणि आपल्या जीवनामध्ये उतरवा, तर तिथं आपल्यात पण उद्धार होणार. अन्यथा असंच आपण एका परिग्रहातून, एका संसारातून, एका गतीतून सगळीकडे फिरत राहणार आहे आणि त्यामुळं मग कधी उद्धार होणार आपला? होणार नाही. म्हणून सावधान. तर कशासाठी सांगत होते गोष्ट? पैसा तुमच्याजवळ आहे तरी तिथं कुठलं कर्म आहे? कर्माचा उदय. मोहनीय कर्माच्या उदयाच्या निमित्तात तुमच्याजवळ आज ते धन आहे किंवा त्याच्याविषयी लोभ आहे. त्यामुळं तिथं तुम्ही त्याच्यामध्ये आसक्त होऊन संसारीच बनून राहिलेला आहात. मग त्याच्यापासून निस्संसारी स्वभाव जाणा तर परिग्रह सुद्धा बहिरंगामधून सुटून जाईल. अजून कसले औदैक भाव करता सांगा? औदैक भावाचे किती भेद असतात? 21 भेद आहेत. प्रत्येकावर चिंतन केलं तर तुम्हाला उलट वेगळा आनंद येईल. फॉर एक्झाम्पल 3 वेद, 4 कषायामधलं आता लोक कषाय घटवलं. 3 वेदाच्या उदयात पण आपण आता स्त्रीच्या अनुसार आपण वेशभूषा करतो, केशभूषा करतो, त्याच्यामध्ये आनंद मानतो. हे सगळे स्त्री वेदाच्या किंवा पुरुष वेदामध्ये आसक्त होतो. ही स्त्री वेदाची सगळी लक्षणं आहेत. आणि त्या उदयाच्या कार्यात आपण तसं अनुरूप परिणमन करतो म्हटल्यावर पुन्हा स्त्रीच होणार,
पुन्हा त्या वेदामध्येच जाणार, वेदातीत अवेद रूप होणार नाही. म्हणून हे सगळे उदय सांगितले. कुठले? 4 कषाय, 3 वेद, स्त्री असू दे, पुरुष असू दे किंवा नपुंसक असू दे. जर तिथं इतर वेदांविषयी आसक्ती असेल तर तो वेदातीत होणार नाही. नंतर किती झाले? 21 मधले 4 कषाय. मागे एकदा घटवलं होतो आपण हे सगळं. काय काय? औदैक भावाचे भेद, कोण सांगते सांगा? औदैक भावाचे किती भेद? 4 गती पण आहेत ना. 4 कषाय, असंयम, असिद्धत्व, 4 गती, 6 लेशा, 3 वेद. दिसतंय का बोलवायचं? नाही खालचं नाही दिसत. 6 लेशा, 3 वेद. अजून पुढं काय? 4 गती केल्या. अजून 3 किती झाले? 17. अज्ञान, 21. असंयम आणि असिद्धत्व. बरोबर. अज्ञान, असंयम, मिथ्यात्व आणि असिद्धत्व. हे सगळे औदैक भाव आहेत. मग यांच्या उदयाच्या निमित्तात तुम्ही या अनुरूप परिणमन करता म्हणून पुन्हा पुन्हा त्याच उदयांना भोगता. मग ते जर औदैक भाव संपवायचे तर पुरुषार्थ काय करायचं आहे? या उदयांच्या अतीत मी आहे, या कर्मांपासून अस्पर्शी मी आहे, ह्याची भावभासना केली तर औदैक भाव नष्ट होणार आहेत. नाहीतर उदयाच्या अनुसार आपण तेच परिणाम करतो तर उदय पुन्हा पुन्हा येत राहणार आहेत. म्हणून औदैक भाव म्हणजे माझा स्वभाव नाही. 4 कषायाचं अपरिचित आहे. 4 गतीमध्ये मनुष्य गतीच्या अनुरूप काय व्यवहार करता तुम्ही? मनुष्य गतीचे औदैक भाव कुठले? कोण कोण मनुष्य माझ्यासमोर? त्यांनी उत्तर द्या. षटकर्म करणे, म्हणजे दुकानदारी, स्वयंपाक, या क्रिया करणे. दिवसभरात जे काय करताना मनुष्याच्या योग्य ते सगळं मनुष्यगती औदैक भाव आहेत. मनुष्यगतीच्या योग्य काय म्हणायचं? असीमशी, कृषी, वाणिज्य, शिल्प हे कोणाला शिकवल्या कला? तिर्यंच्यांना थोडी ना शिकवल्यात, मनुष्यांना शिकवल्यात ना. त्यामुळं मनुष्यगतीच्या अनुरूप ते परिणाम आहेत. देव करत नाहीत या षटक्रिया किंवा नारकी करत नाहीत, तिर्यंच्यांना नाही ते सांगितले. परत धनार्जन करणं, 4 प्रकारचे पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे सगळे पुरुषार्थ सुद्धा इथं सांगितलं मनुष्यगतीच्या अनुरूप त्या उदयात करतोय. 4 संज्ञांच्या आहारी जातोय. हे सगळं कार्य तुम्हाला त्या गतीच्या उदयाच्या निमित्तात चालू आहे आणि तशा अनुरूप तुम्ही परिणाम करताय म्हणून पुन्हा तसे उदय भोगताय. त्या उदयापासून रहित आहे हे जाणार तर नष्ट होणार. तसंच सगळ्यामध्ये लावा. 6 लेशाविषयी छान घेतलंय, जे भावदीपिका नावाचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये वाचा तर तुम्हाला म्हणजे खूप चांगल्या रीतीने त्यांनी खुलासा केलाय. पूजा करताना सुद्धा आपण 6 लेशारूप कसं परिणमन करतो, 6 लेशांचे परिणाम आपल्यामध्ये चालू असतात. जरी तुम्ही वाटत असेल शुद्ध करतोय भाव, आपण पूजन करतोय म्हणजे खूप विशुद्ध झालेत परिणाम वाटत असेल, तरी कसं आपण अशुभ लेशांमध्ये कृष्णादी लेशा सुद्धा बांधतो तिथं कसं, तर ह्याचं उदय चालू असतात हे दाखवलंय त्याच्यामध्ये. वाचा. 3 वेदांचं सांगितलं. अज्ञान. बोला. कशामध्ये? लेशा आणि बर उद्या सांगते कारण वेळ संपली आज. लेशा आणि कषायामध्ये काय फरक आहे सगळेजण अभ्यास करून उद्या सांगा मला. तुम्ही पण पूर्ण वेळ संपली नाही तर सांगितलं असतं. आता घेऊ उद्या विषय.